इंजिनिअरिंगची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली, त्यामध्ये टोटल रजिस्ट्रेशन आहे 2,02,784 आणि त्यापैकी 2,02,037 स्टुडंट्सनी इंजिनिअरिंगला अप्लाय केले, ते कशा थ्रू? सीईटी थ्रू. आणि वरचे जे काही विद्यार्थी शिल्लक राहत आहेत त्यांनी डिप्लोमा थ्रू डायरेक्ट फर्स्ट इयर साठी अप्लाय केलेला आहे. हा, फर्स्ट इयरला पण डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना मिळू शकते. त्यामुळं मी अगोदरपासून सांगत आलोय की जितके सीईटीला बसलेले असतात विद्यार्थी, म्हणजे पीसीएम दिले 4-4.5 लाख विद्यार्थ्यांनी, ते काय सगळे इंजिनिअरिंगला येणार नाहीत. त्याच्या 50% कमी विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगसाठी अप्लाय केला. आता यातले पण सगळे विद्यार्थी ऍडमिशन घेणार आहेत का? नाही. ह्यातले काही विद्यार्थी फार्मसीला पण जातील, काही बीएससी ऍग्री डबल ग्रुप असणारे विद्यार्थी पण असतात ना, मग ते मेडिकलला पण जाणारे असू शकतात. त्यामुळे तुम्हाला ऍडमिशन मिळणार, कारण जागा हार्डली कितीने वाढल्यात? 25-30 हजार विद्यार्थ्यांनी जास्ती रजिस्ट्रेशन केले. पण जागा पण वाढणार, कॉलेज वाढणार, ब्रँचेस वाढणार, आणखीन त्याबरोबर सगळेच काय विद्यार्थी पण येणार नाहीत, त्यामुळं सीट मिळणार. हा, मार्क्स नुसार कॉलेज तुम्हाला मिळेल, की खूप कमी मार्क्स आहेत आणि खूप चांगलं कॉलेज मिळेल ह्याची गॅरंटी नसते. आणि म्हणजे मिळणार पण नाही ना, कारण चांगल्या मार्क्सवर चांगलंच कॉलेज मिळणार आहे. पण तुमचं इंजिनिअरिंगला होणार नाही असं नाही. तुम्ही जागा बघा की 0% अराउंड पण विद्यार्थ्यांनी अप्लाय केले, त्यांचं पण ऍडमिशन होऊ शकतं. नाराज काही होऊ नका की तुमची मेरिट खाली आली, काय आली, ते मार्क्स नुसार आलेले आहेत. आणखीन एक पॉईंट, जर तुम्हाला कम्प्युटर सायन्सच पाहिजे आणि ते मिळत नाहीये, तर तुम्ही असं नाहीये की तुम्ही परत पुढे जाऊन कम्प्युटरला जॉब मिळू शकत नाही. तुम्ही कोणत्याही ब्रँच मधून इंजिनिअरिंग केलं तर कम्प्युटरला अप्लाय करू शकताय. त्यामुळे थोडंसं ठीकठाक कॉलेज लिस्ट वगैरे बनवायची आहे. ज्यांचे ज्यांचे इश्यू आले, म्हणजे काही जणांचे डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट होते किंवा कास्ट वगैरे चेंज करायचे, तर पुढच्या 3 दिवसामध्ये तुम्ही अप्लाय करून घ्या. ग्रीव्हन्स मध्ये जो पिरियड आहे, कारण एकदा का संपला हा पिरियड, फायनल लिस्ट आली की तुम्हाला काहीही चेंज करता येणार नाही. म्हणजे ज्यांचे करेक्शन्स आहेत त्यांनी करेक्शन करून घ्या. आणि मेरिट वरती काय खूप जास्ती लोड घेऊ नका. ऑलरेडी सकाळी व्हिडिओ टाकलाय की किती व्हॅल्यू असते मेरिटला.